DPA न्यूज मराठी, शोध सत्य बातमीचा। दिनांक 22 फेब्रुवारी रोजी त्यागमूर्ती माता रमाई यांची 128वी जयंती भारतीय बौद्ध महासभा तालुका शाखा गंगाखेडच्या वतीने मोठ्या उत्साहात हर्षोल्लासात साजरी। भारतीय बौद्ध महासभेचे तालुका अध्यक्ष पंडितराव पारवे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले। भारतीय बौद्ध महासभा उत्तर विभाग अध्यक्ष परभणी इंजिनियर MM भरणे या प्रसंगी बोलताना म्हणाले, क्रांती सूर्याची सावली माता रमाईने आपली 4 मुलं आजारी असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मुलांच्या आजाराविषयी कोणतीही माहिती न दिल्यामुळे मुलांचे प्राण गेले। मुलांच्या आजारपणाचा त्रास बाबासाहेबांना होऊ नये, त्यांच्या शिक्षणात अडथळा निर्माण होऊ नये व सुरळीत डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर उच्च शिक्षण घेऊन भारतात परत यावे या उद्दांत हेतूने प्रचंड त्याग केला। हे आपण बहुजन समाजाने विसरता कामा नये। या प्रसंगी असे विचार इंजिनियर डॉक्टर MM भरणे यांनी व्यक्त केले। या प्रसंगी धम्म मंचावर प्रमुख उपस्थिती म्हणून पोलीस निरीक्षक माननीय श्रीकांत डोंगरे, भारतीय बौद्ध महासभा जिल्हा कोषाध्यक्ष DA गायकवाड, नागशेन हत्ती अमरे, प्रसिद्धी अभिनेत्री कवयित्री प्रा रमणीताई सोनोने, BB ताई सोनोने, बार्टीचे जिल्हा समन्वयक मुंजाजी कांबळे यांचीही उपस्थिती होती। कार्यक्रमाच्या सुरुवातीला बार्टीचे जिल्हा समन्वयक माननीय मुंजाजी कांबळे यांनी प्रास्ताविक करत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पत्नी रमाई यांच्या त्यागावर प्रकाश टाकला। कांबळे म्हणाले, रमाई आंबेडकर यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर परदेशात शिकायला असताना भारत देशात रमाईने कुटुंबातील आजार बाबासाहेबांना न सांगता समाजासाठी रमाईने आपली 4 मुले मरण पावल्याची घटना बाबासाहेबांना कळू दिली नाही। त्यामुळे रमाईचा त्याग पाहता आजच्या फुले आंबेडकरी कार्यकर्त्यांनी उपासकांनी बाबासाहेबांचे विचारावर मुद्दामून आचरणात केली पाहिजे असे मनापासून वाटते। मनोगतानंतर पुणे येथील प्रसिद्ध अभिनेत्री तथा प्रा रमणीताई सोनोने यांच्या मी रमाई बोलते या एकपात्री नाट्य प्रयोगाला सुरुवात झाल्यानंतर प्रा रमणी सोनोने यांनी सुद्धा त्यागमूर्ती माता रमाईच्या त्यागाचा इतिहास नाट्य अभियानातून सांगत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची सावली म्हणून रमाईंनी मेणबत्ती सारखं त्यागाचा प्रकाश दिला हे आपणास कदापिही विसरता येत नाही। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर सूर्यासारखे तेजोमय जीवन देशासाठी समर्पित करीत असताना माता रमाईने जीवनातील दुःख, स्त्रीच्या भावना बाबासाहेबांना कधीही कळू दिल्या नाहीत। प्रत्येक क्षणाला त्याग व समाजाप्रती जीवन समर्पित केले आहे। हे सर्व विचार नाट्य अभियानातून प्रा रमणीताईंनी व्यक्त केले। मी रमाई बोलते नाट्य प्रयोग सुरू होण्यापूर्वी भगवान बुद्ध व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेचे पूजन मंचावरील सर्व पाहुण्यांच्या हस्ते करण्यात आले। या प्रसंगी सामूहिक वंदना घेतल्यानंतर मंचावरील पाहुण्यांचे रमाई जयंती संयोजक समितीच्या वतीने स्वागत करण्यात आले। 22 फेब्रुवारी रविवार असतानाही कार्यक्रमासाठी ग्रामीण भागातील बहुसंख्येने उपासिका व उपासक यांची प्रार्थनीय उपस्थिती होती। रमाई जयंती महोत्सव यशस्वी करण्यासाठी क्षमता सैनिक दलाचे गोरखनाथ कांबळे, दिलीप देवरे, लहुराज केदारे, चंद्रगुप्त घनसावंत, नाना लांडगे, श्रावण गायकवाड, नवनाथ खंदारे, राहुल जोंधळे, प्रवीण जायभोळे, बौद्ध उपासक उपासिका यांनी परिश्रम घेतले। शेवटी घोबाळे ताईंनी सूत्रसंचालन तर रमेश जोंधळे यांनी आभार प्रदर्शन केले व कार्यक्रम संपन्न झाला। DPA न्यूज साठी प्रतिनिधी राहुल साबणे, गंगाखेड। ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच DPA न्यूज चॅनलला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका।